गाईज मी स्ट्रॉबेरी मोहितो बनवलंय पहिल्यांदा. टेस्टी तर झालंय. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो खूप जणांना बघते मी हा व्हिडिओ बनवताना, विच इज 2024 फेवरेट्स. तर मी विचार केला की मी सुद्धा बनवते, वाय नॉट. सो माझं तर फेवरेट मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये, बट तुम्ही तुमचं फेवरेट्स मला कमेंट करून सांगा. तर पहिलं कॅटेगरी आहे लाईफस्टाईल. तर लाईफस्टाईलमध्ये ही जी टोट बॅग आहे ना, ही वाली, ही माझी फेवरेट टोट बॅग आणि ही मी जिमसाठी वापरते, मी कॉलेजला सुद्धा हीच वापरते. सो माझी सगळ्यात फेवरेट टोट बॅग आहे. आणि ऑफकोर्स वाईट आहे, ती खूप खराब होते लवकर, पण ती वॉश करावी लागते. तर भरपूर जण मला विचारतात की ही टोट बॅग कुठून घेतली, लिंक प्रोव्हाइड कर. तर ही मी मिशोवरून घेतली. डिस्क्रिप्शनमध्ये जे काही प्रोडक्ट मेन्शन करते, जे मी ऑनलाईन शॉप केले ते मी त्याचीच लिंक मी टाकू शकते. सो या. सेकंड आहे बॉटल किंवा सिपर्स. तर सिपरमध्ये ऑफकोर्स मला ही सिपर घरी वापरायला भरपूर आवडते. तर ही जी कॉपरची बॉटल आहे ना, मोस्टली मी ही वाली बॉटल भरपूर यूज करते. लाईक मी गेले 2 की 3 वर्ष कॉपरची बॉटलमधून पाणी पिते. हे वाला टम्बलर सुद्धा माझा फेवरेट आहे. यामधून मी गरम कॉफी गरमच पिते. ॲक्च्युली हे काचेच आहे, सो यामधून गरम कॉफीच मी पिते. सो नेक्स्ट आहे चष्मा. तर चष्माच ना, मला माझे खूप सारे सबस्क्रायबर्स, फॉलोवर विचारतात. इवन हा चष्मा कुठून घेतलेला मला भरपूर विचारलं जणांनी. तर हा मी लेन्सकार्टमधून घेतला. माझे जेवढेही चष्मे आहेत सगळे लेन्सकार्ट. लाईक आय विल सगळ्यात जास्त फेवरेट म्हणजे माझा हा वाला चष्मा होता, जो कॅट आयवाला आहे. बट तो आता मी नाही वापरत, बिकॉज त्याचा नंबर वेगळा आहे. हे घालून माझं डोकं दुखत होतं, म्हणून मी नवीन चष्मा केला. सो हा वाला चष्मा पण मी लेन्सकार्टमधून घेतला. इवन दिस इज फ्रॉम लेन्सकार्ट चष्मा. सो नेक्स्ट आहे हे लाईफस्टाईलमध्ये ज्वेलरी बॉक्स, जे मला भरपूर आवडतं. सो ॲक्च्युली हे मला बर्थडे गिफ्टमध्ये दिलेलं. सो तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये छोटे कप्पे आहेत आणि यामध्ये तुम्ही छोटेसे इयरिंग्स पण राहतात. आणि इवन बघा, सो दिस इज द ज्वेलरी बॉक्स. आणि हे मला का आवडतं माहिती आहे, हे भरपूर जास्त ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. लाईक यामध्ये इयरिंग्सपासून, सेफ्टी पिनपासून, इवन मी नेल्स स्टोअर केले यामध्ये. सो ह्याच्यात सगळं स्टोअर होतं. दॅट्स इट फॉर द लाईफस्टाईल कॅटेगरी. आता आपण सेकंड कॅटेगरीमध्ये जाणार आहे, विच इज कॉन्टेंट क्रिएशन कॅटेगरी. तर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये सगळ्यात आधी आहे ट्रायपॉड. तर माझ्याकडे 2 ट्रायपॉड आहेत ॲक्च्युली. हे जायंट ट्रायपॉड बिलकुल नाही आवडत मला. असे ट्रायपॉड आवडतात जे खूप जास्त कन्व्हिनियंट आहे, मी इझिली कुठे पण कॅरी करू शकते. गोरिल्ला ट्रायपॉड आहे, सॉरी गिम्बल नाही, गोरिल्ला ट्रायपॉड एक माझ्याकडे असा. आणि एक माझ्याकडे एक नॉर्मल 3 लेअरवाला ट्रायपॉड आहे. सो मी दोन्ही ट्रायपॉडची लिंक मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये, बिकॉज दोन्हीही ट्रायपॉड मी ॲमेझॉनवरून मागवलेले. सो अंडर 500च होते, दोन्हीही 500च्या अंडर होते. बट दोन्हीही क्वालिटीच्या हिशोबाने 10 on 10 आहेत. सो नेक्स्ट इज हे स्टिकॉन्स. हे मला भरपूर लोकांनी लिटरली विचारले की हे कुठून घेतले. तर हे मी ऑफलाईन घेतले. लाईक ऑनलाईनमध्ये तुम्हाला एका साईडला स्टिकर येईल असं, आणि एका साईडला प्लेन असेल, जे तुम्ही फोनला चिटकवू शकता. हे मी मधुबन टॉकीज आहे ना डोंबिवली ईस्टमध्ये, तिकडे एक शॉप आहे फोन कवर्सचं वगैरे, तिकडून मी घेतलं. आणि हे मला फक्त 100 रुपीजला भेटले. हे लिटरली हर एक कवरला चिटकवू शकता तुम्ही. आणि हे लाईक हर एक कॉन्टेंट क्रिएटरकडे असलंच पाहिजे असं मला वाटतं, बिकॉज तुम्ही हर एक ठिकाणी तुमचं ट्रायपॉड कॅरी नाही करू शकत. सो मी माझ्या फोनला लावते आणि फोन मी लिटरली कुठेही चिटकवते. सो दिस इज माय फेवरेट थिंग, लाईट. सो ॲक्च्युली ना, मला माझ्या पप्पांनी ही लाईट दिलेली, विच इज LED लाईट, आणि जी भरपूर छान आहे. तर इथे ना, सो तुम्ही बघू शकता, आय डोंट नो दिसतंय की नाही. हां, तर इथे हे नॉर्मल लाईट आहे, इथे वॉर्मवालं पण आहे. ही बेसिक व्हाईट लाईट आहे, हे वॉर्म आहे. आणि इथे तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. लाईक नेक्स्ट इज सगळ्यात जास्त नीडेड गोष्टी फॉर आयफोन युजर्स, विच इज पॉवर बँक भरपूर युजफुल आहे. लिटरली मी उद्या बाहेर जाते, सो मला चार्जसुद्धा करायचं आहे. माझं पॉवर बँक विच इज फुल 100 आहे. आणि हे सगळ्यात बेस्ट म्हणजे इथे ना वायरलेस चार्जर आहे, आणि मागे ना लॅपटॉपचं केबल आहे. इवन ह्याच्यात लाईटनिंग केबल आहे आयफोनसाठी, आणि हे C टाईप आहे. सो नेक्स्ट इज माईक, जो मी आता वापरते. सो दिस इज द माईक विच आय यूज, आणि हे बोया कंपनीचं आहे. भरपूर जणांनी विचारलं, तर हे जरा एक्सपेन्सिव्ह आहे. लाईक बोलतो ना, एकच माईक मला भेटतोय फॉर 3000 रुपीज. आणि ट्रस्ट मी
लिटरली हे माईक मला वापरून झाले 4 महिने तरी झाले असतील. टचवूड अजून चांगलं यूज आहे, लाईक अजून चांगलं चालू आहे या माईकसोबत. सो या, आता कॉन्टेंट क्रिएशन कॅटेगरी संपली आहे. आता नेक्स्ट कॅटेगरी आहे हेअर केअर. तर हेअर केअरसाठी ॲज युजल माझे लिमिटेड प्रोडक्ट्स. हेअर केअरमध्ये मला ना मोस्ट इम्पॉर्टंट मी हे वाला कोम यूज करते. वुडन कोम आहे आणि मी ही वुडन कोम 5 वर्ष वापरते, 5 किंवा 6 वर्ष. आणि ट्रस्ट मी ही अजूनही तुटली वगैरे काहीच नाही आहे, लिटरली आहे तशीच आहे. आणि ही मी किया या ब्रँडमधून घेतलेली. यूज मी हायड्रेट होते. भाई मला थकली, मी किती बोलते. ओके, सो फॉर हेअर केअर मी हे 2 शॅम्पू यूज करते, जो आता लिटरली संपला आहे, बट मी ह्याचं नवीन ऑर्डर करणार आहे. तर हा वाला शॅम्पू यूज करते, जो मला ब्रँड कोलॅबसाठी आलेला. बट यू गाईज, कॉन्टेंट क्रिएशन इज फन बिकॉज जेव्हा तुम्हाला फ्रीमध्ये प्रोडक्ट्स येतात ते पण एवढे चांगले चांगले. सो ऑफकोर्स मी पुरेपूर फायदा करते. इवन हा वाला हेअर मास्क माझा फेवरेट आहे. थोडंसं बाकी आता, अजून थोडासा आहे ह्याच्या आतमध्ये, बट ते मी संपवून टाकेन. सो दिस इज द बेस्ट हेअर शॅम्पू अँड हेअर मास्क. यावाला मास्कने लिटरली माझे केस एकदम असे स्ट्रेट केलेले. मी हा मास्क एवढा वापरला आहे ना, लिटरली मला 2 महिने झाले हा वाला मास्क वापरून. आणि अजून चांगलं आहे, अजून संपलं नाही ॲक्च्युली, बिकॉज मी थोडंसं वापरते, कंजूसगिरी करते. सो याच कंपनी, याच सेम ब्रँडमधून ना मला हे सिरम आलेलं. सो मला एक प्रोडक्ट आलेलं, एक हेअर शॅम्पू, हेअर मास्क आणि सिरम. तर हे सिरम भरपूर छान आहे, अजून फुलच आहे, बिकॉज माझ्याकडे अजून एक सिरम आहे स्ट्रेसवालं, जे मी खूप कमी वापरते. ॲक्च्युली मला सिरम लावायची गरज नाही वाटत इफ मी हे वालं मास्क लावते तर, बट स्टील हे सिरम भरपूर छान आहे. तर मी या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. द मोस्ट फेवरेट कॅटेगरी. तर मेकअपमध्ये ना पहिली तर हे कॉम्पॅक्ट, जे मला भरपूर जण विचारतं की हा कोणता ब्रँड आहे, बिकॉज या ब्रँडचं कधी कोणी बघितलंच नाही आहे. तर ॲक्च्युली हे वालं जे कॉम्पॅक्ट आहे ना, हे माझ्या मम्मीचं आहे. बट माझ्या मम्मीचं कॉम्पॅक्ट मी मध्ये भरपूर वापरत होती, तर तेव्हा मी जे तिचंच कॉम्पॅक्ट वापरून मी लिटरली संपवलं अर्ध. तर माझी मम्मी मला ओरडली की तू माझं कॉम्पॅक्ट का वापरते. मग माझ्या मम्मीने सेम कॉम्पॅक्ट आणून दिलं मला, आणि मी तिला बोलली की यार मला हे कॉम्पॅक्ट नको होतं. मी ॲक्च्युली वापरते मेबलिन फिटमीचा 25 मेबलिन फिटमी कॉम्पॅक्ट वापरते, जे मी लास्ट 2 वर्ष वापरते. आणि या वर्षी मी हा कॉम्पॅक्ट वापरते बिकॉज माझ्या मम्मीने मला आणलं. सो ऑफकोर्स आय कॅन्ट वेस्ट इट, बिकॉज हे भरपूर अफोर्डेबल आहे. ॲक्च्युली हे अफोर्डेबल सुद्धा आहे आणि ह्याचं प्रोडक्टसुद्धा छान आहे, असं चीप वाटत नाही स्किनवर. सो हे कन्सिलर पॅलेट. सो ह्या कन्सिलर पॅलेटसोबत मी अजून एक कलर करेक्टर पॅलेट मागवलेला, जो मी यूज नाही केला आहे, बट हा वाला जास्त यूज करते मी, बिकॉज यामध्ये कलर करेक्टर आहे. आणि हे मोस्टली मी, इफ तुम्ही बघितलं असेल, मी खूप कमी फाउंडेशन वापरते किंवा मी नाहीच वापरत. मी कन्सिलर पॅलेटच यूज करते आणि त्यासोबत हे कॉम्पॅक्ट पावडर यूज करते, बिकॉज माझा मेकअप म्हणजे हे 2-3 प्रोडक्ट्स आहेत. अजून तर ब्लश, जो भरपूर. तर दिस इज द ब्लश जे मी यूज करते. हे इनसाइड कॉस्मॅटिक्सचं ब्लश आहे, खूप जास्त पिगमेंटेड आहे आणि ह्याचं शेड 005 स्ट्रॉबेरी ड्रिप हा शेडचं नाव आहे. आणि हे मी भरपूर यूज करते, हे भरपूर पिगमेंटेड सुद्धा आहे. सो द नेक्स्ट इज, या दॅट्स इट फॉर द मेकअप कॅटेगरी. आता आपण नेक्स्ट कॅटेगरी चूज करणार आहे, विच इज माय फेवरेट, स्किन केअर. सो स्किन केअरमध्ये ऑफकोर्स तुम्हाला वाटेल मी भरपूर काय काय चेहऱ्याला थोपते, तर नाही. सो फॉर स्किन केअर सगळ्यात जास्त फेवरेट सनस्क्रीन असणार आहे ही माझी, विच इज फिक्स डर्माची सनस्क्रीन शॅडो SPF 30 जेल. माझी फेवरेट आहे. लिटरली हा संपला आहे, पाऊच हा पूर्ण संपून गेला आहे, एकदम छोटूसं असेल, बट मी ही परत मागवणार आहे. तर हे थोडंफार महाग आहे. कितीला आहे? हां, हे 500 रुपयाला एवढीशी सनस्क्रीन आहे, बट फॉर 500 रुपीज बेस्ट प्रोडक्ट आहे, बेस्ट अँड बेस्ट सनस्क्रीन एव्हर. सो ही वाली सनस्क्रीन आणि एक डर्माकोची सनस्क्रीन आहे, यूज केलेत. लिटरली हे 2 माझे फेवरेट आहे, टॉप फेवरेट सनस्क्रीन एव्हर. आणि ऑल्सो हे सिरम. तर भरपूरदा तुम्ही बघितलं असेल की मी मोस्टली मॉइश्चरायझर खूप कमी लावते, बट माझी स्किन ड्राय कॉम्बिनेशन आहे, तर मला मॉइश्चरायझर लागतं. तर मी मॉइश्चरायझर स्किप करून मी हे सिरम वापरते, विच इज हे वाईल्ड ओकचं स्नेलवालं सिरम आहे. तर हे स्नेल पेप्टाईडवालं सिरम आहे आणि जे भरपूर जास्त छान आहे. आणि ऑल्सो स्किन केअरमध्ये हे माझं सगळ्यात जास्त फेवरेट
बॉडी बटर, भाई साहब ह्या बॉडी बटरचा स्मेल तुम्ही स्वतः, ओ माय गॉड, ते लिटरली असं पडेल. जस्ट बघा तुम्ही किती जास्त ते बटरी कन्सिस्टन्सी आहे ह्याची. आणि ॲक्च्युली हे खूप जास्त बोलतात ना की मॉइश्चराईज करतं स्किनला. आणि ह्याची खूप कमी क्वांटिटी वापरते मी, लिटरली माझ्या हाताला पायाला लावते बिकॉज. तर हे वाला जे लिप बाम आहे विशकेअरचं सिरेमाइड लिप बाम टिंटेड आहे. आणि पण यू गाईज वोंट बिलीव्ह, आता सुद्धा मी तो लिप बाम लावलाय. मी कोणतीही लिपस्टिक नाही लावली आहे, कोणतंही टेंट नाही लावलंय, जस्ट हा लिप बाम. आणि हा खूप जास्त नजर लावली माझ्या लिप बामला कोणीतरी. सो हा खूप जास्त संपलाय, लिटरली हा भरपूर लगेच संपलाय बिकॉज डेली बेसिसवर मी वापरते. हा पिगमेंटेड लिप्ससाठी SPF 50 वाले लिप बाम भरपूर वर्क करतात. तर आय गॉट दिस इयरफोन्स जे पिंक कलरचे आहेत आणि ते दुर्वा लिहिलंय. आता उलटं ऑफकोर्स दिसणार नाही तुम्हाला ते दुर्वा, बट ऑफकोर्स आय लव्ह पिंक कलर. सो मला माझ्या दादानी हे इयरफोन्स गिफ्ट केलेले, बर्थडेला नाही केले, बर्थडेच्या आधी. हाही सगळं हातातून पडतंय लिटरली. एनिवेज, तर हे पिंक इयरफोन्स आहेत जे बोटचे आहेत आणि बेस्ट आहेत. भाई साहब लाईक मी 3-4 वीक हे चार्जिंग वापरते. ऑफकोर्स मी तेवढी गाणी नाही ऐकत, बट स्टील चार्जिंग खूप जास्त चांगली आहे. सो तुम्हाला अफोर्डेबल इयरफोन्स हवे असतील सो दिस इज फॉर यू गाईज. आणि ॲक्च्युली माझे कान एकदम छोटूसे आहेत ना, तर मला ना असेवाले इयरफोन्स खूप जास्त आवडतात बिकॉज ते माझ्या कानात एकदम नीट बसतात. नाहीतर ते मोठेवाले इयरिंग्स लिटरली कानातून पडतात. सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. खूप जास्त बकबक केली आहे मी या व्हिडिओमध्ये. सो लेट मी नो युअर 3 फेवरेट्स जे तुम्ही ह्या वर्षी भरपूर वापरले. मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट नक्की करा की तुमचे काही 3 अशा गोष्टी जे तुम्ही यावर्षी भरपूर वापरले आहेत. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अंटिल देन बाय बाय. हा भाई थकली मी, किती कंटिन्यू अर्धा तास बोलली आहे मी, बाडबाड बाडबाड.